सामाजिक कारण करता करता तुम्ही राजकारणाकडे लोकांनी मला विनंती केली की तुम्हाला हा वारसा चालवायचा आहे. तुमचे वडील स्वतःच्या कमाईमधून लोकांच्या लेकीबाईच्या लग्नाचा खर्च ते स्वतः करत. आणि त्यांचा स्वभाव त्यांच्या स्वभावाशी कधी तडजोड नाही केली. त्यांच्याकडे पैसे असेल नसेल कधी जाऊन दिलं पण ती मदत शेवटपर्यंत करत राहील. सत्ता म्हणजे भाजप आणि भाजपची सत्ता हे गणित हे रूढ झालेले आहे. तर हे गणित कायमस्वरूपी असंच राहणार असं आपल्याला वाटतं. 19 लाख करोड हा महायुतीचाच होता. भारतीय जनता पार्टीचे 106 आमदार त्या ठिकाणी निवडून आणि युती होती. आमदारकीची जर संधी मिळाली, तालुक्याचं जर लोकप्रतिनिधित्व करण्याची जर तुम्हाला संधी मिळाली तर तरुणांसाठी तुमची काय करण्याची इच्छा? शिक्षण संस्था शासकीय कॉलेज आज कन्नड हा सदन तालुका आहे. आबा, आगामी निवडणुकीसाठी जी सीट निघणार आहे ते कोणाला निघणार असं तुम्हाला वाटतं? नमस्कार, मी विशाल भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण अशा व्यक्तिमत्वांना भेटणार आहोत की त्यांनी कन्नड तालुक्याची धुरा यशस्वीपणाने सांभाळत इथपर्यंत ओढवत आणलेली आहे. आदर्श व्यक्तिमत्व असलेले तसेच तरुणांचे चाहते असलेले श्री किशोर नारायणजी पवार. सर नमस्कार. नमस्कार सर, कन्नड तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही एक लोकप्रिय लोकप्रतिनिधित्व करत आहात, तरुणांचे आवडते चाहते आहात, त्याचबरोबर एक खरा गावगाडा कसा चालवावा या पद्धतीचं तुम्हाला योग्य ज्ञान आहे. तर सर, सामाजिक कारण करता करता तुम्ही राजकारणाकडे कसे वळालात या बाबतीत आम्हाला प्रसंग? मुळात 1999 ला माझे वडील कैलासवासी नारायणराव पवार यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा वारसा म्हणून लोकांनी मला त्या ठिकाणी विनंती केली. मी सेकंड इयरला होतो. BA सेकंड इयरला असताना वडील माझे एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतर लोकांनी मला विनंती केली का तुम्हाला हा वारसा चालवायचा आहे. ओके. मग त्यांच्या निधनानंतर त्यांची जी जिल्हा परिषदेची ती मेंबर होते 1997 ला काँग्रेसकडून निवडून आली होती आणि त्यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाली आणि मला मग पक्षाने त्यावेळेस काँग्रेसची उमेदवारी दिली. ओके, बरं. अवघड माझं 21 वर्ष होते तेव्हा मी पहिली निवडणूक लढलो आणि दुर्दैवाने पोटनिवडणूक तिथं माझा पराभव झाला आणि मग त्याच्यानंतर तो पराभव झाल्यानंतर मी थोडं चिंतन केलं आणि मग त्याच्यातून मला पहिले मी राजकारणात प्रवेश केला. त्याच्यानंतर मला मग त्याच्यातून समाजकारणाचं वेग सुरू झाली, आवड तयार झाली आणि मग मी त्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सुरुवात केली. साहेब, आपले पिता स्वर्गीय नारायण बाजीराव पवार यांनी शैक्षणिक कार्यात विधायक समाजकारण राजकारण करीत कन्नड सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद त्यांनी भोगलेले. त्याचबरोबर त्यांनी साखर पेरणी करत आपल्या राजकारणाचे बाळकडू त्यांच्याकडूनच दिलेले आहे. विद्यमान राजकारणाचे बाळकडू तुम्हाला दिलेले ते आतापर्यंत किती यशस्वी झालेले? निश्चितच यशस्वी होते. त्यांनी जो कार्यकर्त्याचा संच उभा केला होता. मुळात माझे वडील जे होते ते त्यांच्या मनातली पार्श्वभूमी राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी होती आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकीय मुलाची सुरुवात ते शून्यातून केली आणि खूप कष्टाने मेहनतीने त्यांनी राजकारणामध्ये काम केलं. ते 2 वेळेस साखर कारखान्याचे चेअरमन झाले आणि संघटन कौशल्य लोकांना घेऊन चालणाऱ्या लोकांच्या समस्या गोरगरीब लोकांना मदत करण्याचं हा त्यांच्या अंगी पिंड असल्यामुळे त्यांचं संघटन इथं जबरदस्त होतं. त्यांनी जे कार्यकर्त्याची फळीमोठी तयार केली, खूप गोरगरीब लोकांचे त्यांनी कामं त्यांच्या त्या 20 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये केली आणि अत्यंत तळागाळवाडी वस्तीपर्यंत त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मदत करत राहिले. म्हणजे 22 फेब्रुवारी 1999 त्यांचं निधन झालं. मला आठवतं त्यांच्या निधनाच्या 2 दिवस अगोदर म्हणजे 20 तारखेला कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये त्यांचा पॅनल विजय झाला. त्या क्षणापर्यंत ते लोकांचे काम करतात. खूप मेहनत केली त्या ठिकाणी. लोकांना मदत केली आणि एक सहकार क्षेत्रातलं नाव असलेलं व्यक्तिमत्व जिल्ह्याचे लोक त्यांच्याकडे बघायचे आणि जे काही काम त्यांचा एक गुणधर्म होता. जे काही काम त्यांच्या वाटेला येईल ते मध्यवर्ती बँकेचे संचालक होते, ग्रामपंचायतीचे सरपंच होते, जिल्हा परिषद मेंबर होते, कारखान्याचे चेअरमन होते. जी काही संस्थेची जबाबदारी त्यांच्यावर ते अत्यंत मनापासून आस्थेने त्या संस्थेमध्ये ते काम करण्याचा त्यांचा एक स्वभाव होता आणि साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये खूप त्यांचा अभ्यास झाला होता.
ते 12वी पर्यंत शिक्षण त्यांचं झालं होतं, परंतु प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना खूप त्या ठिकाणी मिळालं आणि अनुभवी ज्ञान त्यांनी खूप त्या ठिकाणी प्राप्त केलं. आणि सहकार क्षेत्रामध्ये साखर कारखान्यात, विशेषतः साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये त्यांना खूप अभ्यास झाला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी कारखाना एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी चालवला. दुसरी टर्म त्यांना 1992 ते 97 त्यांना मिळाली. त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपला कन्नड सहकारी साखर कारखाना हा 1250 टनी कारखाना होता. त्याचा रोजचं टनेज जे होतं कारखान्याचे कृषी ते 1250 टनाचं होतं. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 2500 टनापर्यंत एक्सपान्शन केलं आणि त्या कारखान्याची कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढवली. आणि मधले काही थोडे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम असेल ते त्यांनी मोठ्या प्रमाणात कारखान्याच्या बाबतीत केले आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं. कन्नड सहकारी साखर कारखान्याचे एकमेव ते संचालक मंडळ होत्या त्या काळामध्ये. त्यांनी 33% बोनस कामगारांना, 33% बोनस, उच्चांकी बोनस मराठवाड्यामध्ये आजपर्यंत कोणत्याच कारखान्याने उच्चांकी बोनस काम देण्याचं काम, 33% बोनस दिवाळीला त्यांनी कामगारांना. आणि त्यांचा पिंडच होता लोकांची सेवा करणं. आणि त्यांनी जे सगळं या ठिकाणी संघटन उभं केलेलं ते आजही या क्षणात पण तुम्हाला त्या ठिकाणी ते काम मिळते. नक्कीच. कारण चापानेरचं नाव जर घेतलं ना तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिले आबा हे नाव नाही, त्या नारायणजी पवार होते. म्हणजे जसं की त्यांच्या दरबारात जे गेलं ते खाली येत नव्हतं. मदतीच्या अपेक्षेने तुम्ही सगळ्या हाताने प्रत्येकाला मदत करत आल्या. हे पूर्ण तालुका जाणून आहे की तुमचे वडील स्वतःच्या कमाईमधून लोकांच्या लेकीबाईच्या लग्नाचा खर्च ते स्वतः करत होते. एखादा गरजू व्यक्ती त्यांच्याकडे जर गेला तर तो खाली हाताने येत नव्हता. हे खरं आहे का? ही सत्यता आहे. कारण मला आठवतं, मी लहान होतो, त्यांच्याकडे रोज सकाळी 200 ते 250 लोकांचा दरबार भरायचा. अरे बा. तालुक्याभरातून त्या ठिकाणी गोरगरीब लोक यायचे. मला चांगलं आठवतं, ते मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले 1991ला. आणि त्यांनी त्या ठिकाणी एक विषय समोर आणला की आपल्या कन्नड तालुक्यामध्ये मध्यवर्ती बँकेच्या रूपाने आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकतो. त्याच्यापूर्वी बँकेची मदत थोडक्या प्रमाणात होती, परंतु ते संचालक झाल्यानंतर, आणि खरं तर त्यांनी ते दुःख लहानपणापासून बघितलं होतं, गरिबी काय असते ते अत्यंत शून्यातून त्यांचा प्रवास असल्यामुळे हे सगळं दुःख त्यांना माहीत होतं. आणि त्यांनी सगळ्यात पहिलं काम कोणतं केलं असेल, मध्यवर्ती बँकेचे संचालक झाल्यानंतर त्या बँकेचे दरवाजे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खुले केले. खूप आरोप त्यांच्यावर त्या ठिकाणी झाले की कपाशीच्या पळकाट्यावर त्यांनी पायलट कर्ज दिलं शेतकऱ्यांना, की जे ऊसासाठी लागू होतं, ज्या शेतकऱ्याकडे ऊस आहे त्यालाच ते पायलट दिलं पाहिजे. परंतु ऊस नसताना सुद्धा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नारायणराव पवार साहेबांनी मदत केली. त्या काळामध्ये खूप आरोप प्रत्यारोप, पण त्यांनी त्याला काही त्या आरोपाला दुर्लक्ष केलं आणि मदतच करत राहिली. आणि तीही गरीब माणूस असला तर त्याला 2 एकर 3 एकर जरी जमीन असलं त्याच्या जितकं बसेल तेवढं कर्ज देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्या कर्जाच्या स्वरूपामध्ये आपला तालुका त्या काळामध्ये सावकारी मुक्त होण्याच्या दिशेने, कन्नड तालुका सावकारी मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. कारण पूर्वी मध्यवर्ती बँकेच्या अगोदर एक भूविकास बँक होती आणि त्या बँकेचं कर्ज चक्रवाढी व्याज असल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडत नव्हतं. मग लोक सावकाराकडून त्या ठिकाणी व्याजाने पैसे काढायचे शेती करण्या, त्यांच्या काही गरजा भागवण्यासाठी शेतकरी त्या काळामध्ये सावकाराकडून पैसे घ्यायचे. परंतु आमचे वडील बँकेचे संचालक झाल्यामुळे त्यांनी हा तालुका सावकारी मुक्त करायचा म्हणून त्यांनी मध्यवर्ती बँकेचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी खुले केले आणि भरमसाठ कर्ज शेतकऱ्यांना प्रत्येक सोसायटीला त्या कन्नड त्यांनी देण्याचं काम केलं. आणि खूप लोकांना मदत केली. जो माणूस येईल त्याला त्या ठिकाणी मदत केल्याशिवाय ते वापस घरातून त्या ठिकाणी करत नव्हते. त्यांचा तो स्वभाव होता. म्हणजे एखाद्याचं कर्ज जरी बसलं नाही बँकेतून, ते स्वतःच्या खिशातून त्या ठिकाणी मदत करायची. विशेषतः एखाद्या शेतकऱ्याच्या गरीब माणसाच्या मुलीच्या लग्नाचा जर विषय असेल आणि त्यांना त्याची परिस्थिती जर जाणीव असेल किंवा हा खरंच गरीब आहे, ते निश्चितच स्वतःच्या पैशातून देऊन त्या माणसाला त्या ठिकाणी मदत करत होते. हा त्यांचा स्वभाव. त्यांनी त्यांच्या स्वभावाशी कधी तडजोड नाही केली. त्यांच्याकडे पैसे असेल नसेल ते कधी जाणून दिलं नाही, पण ते मदत शेवटपर्यंत करत राहील. ही वस्तुस्थिती. एक हिशोबाने आपल्याला असं म्हणावं लागेल की स्वर्गीय नारायणजी पवार यांना दूरदृष्टी नक्कीच होती. आपण पुढच्या चर्चेला बघूया सर.
आपण गावगाडा चालवित असतानाच विविध राजकीय पदे भोगीत आला आहात. यातच आपण अभ्यासवृत्तीने जिल्हा परिषद पद यशस्वीरित्या सांभाळलेले आहे. एकूणच आपला राजकीय प्रवास अधोरेखित करणे योग्य आहे. समाजकारणाचा आपला अनुभव लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणूक कन्नड सोयगाव मतदारसंघाचे चित्र काय असेल असं तुम्हाला वाटतं? सध्याच्या कन्नड सोयगाव विधानसभेचं चित्र हे स्पष्ट आहे. यावेळेस या ठिकाणी कन्नड विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार निश्चितच विजयी होईल. ओके. कारण आपण 6 महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी पार पडली, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आदरणीय संदीपान भुमरे साहेब त्या ठिकाणी होते आणि त्यांना मिळालेली मतं, लोकांचा कौल हा जर लक्षात घेता 27,000 मताचं मताधिक्य त्यांना लोकसभेमध्ये ह्या कन्नड विधानसभेतून त्या ठिकाणी मिळालं. ओके. आणि त्याच्यातून लोकांचा कौल हा स्पष्ट आहे की महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी हात कन्नड विधानसभेची जागा या ठिकाणी आणू. सत्ता म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे सत्ता, हे गणित हे रूढ झालेले आहे. तर हे गणित कायमस्वरूपी असंच राहणार असं आपल्याला वाटतं का? निश्चितच राहील. कारण देशामध्ये 2014 पासून आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये डायरेक्ट सामान्य माणसाला जो बेनिफिट दिला, याच्यापूर्वी 70 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये मागच्या कुठल्या सरकारतून ही गोष्ट शक्य झाली नाही. त्यांनी ती करून दाखवली. आणि जेव्हा लोकांना कळायला लागलं तेव्हा आपल्याला डायरेक्ट कुठल्याही योजनेचा सरकारचा फायदा आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचतोय. निश्चितच लोक त्या पक्षाच्या त्या कामाच्या पाठीमागे त्या ठिकाणी असतात. आणि मागच्या 10 वर्ष जी भाजपला स्थिरता मिळाली, देशामध्ये आता 3री टर्म आदरणीय मोदी साहेबांनी पंतप्रधान झाली आणि राज्यात सुद्धा 2019ला कौल हा महायुतीचाच होता. भारतीय जनता पार्टीचे 106 आमदार त्या ठिकाणी निवडून आले आणि युती होती शिवसेनेची, परंतु त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक एकत्रित लढली आणि जेव्हा सरकार बनायचं त्यावेळेस ते बाजूला पडले आणि काँग्रेस राष्ट्रवादी गेली ठाकरे साहेब. तरी सुद्धा लोकांचा कौल हा भारतीय जनता पार्टीचा बाजूनेच होता. नंतर त्या ठिकाणी घडामोडी झाल्या, पुन्हा महायुतीचं सरकार झालं आणि अत्यंत कल्याणकारी काम करणारं हे महायुतीचं सरकार भारतीय जनता पार्टीचे नेते त्या ठिकाणी करतायत. त्याच्यामुळे मला विश्वास आहे ही परंपरा कायम पुढच्या 5 वर्ष देखील हीच परंपरा राहील. महायुतीचं सरकार राज्यामध्ये त्या ठिकाणी जाईल. ओके. आवाज जेव्हापासून विधानसभेचं बार फिरलेलं आहे तेव्हापासून भाजपची उमेदवारी म्हणून श्री किशोर नारायणजी पवार यांचं नाव घेतलं जात आहे. ही केवळ चर्चाच आहे की वास्तव्यामध्ये हे खरं आहे हे आम्हाला सांगा. नाही, खरं तर मी मागच्या पंचवार्षिकला 2019ला या ठिकाणी अपक्ष उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली होती. ती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा बंडखोर उमेदवार म्हणून माझ्याकडे त्या ठिकाणी तालुक्याची जनता बघत होती. आणि ती निवडणूक लढल्यानंतर नंतरच्या काळात भारतीय जनता पार्टीने मला तालुक्याचं अध्यक्षपद दिलं. त्या तालुक्यातली भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवण्यासाठी एक विशेष जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी दिली, जिल्हाध्यक्ष महोदयांनी दिली. त्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात संघटन त्या ठिकाणी वाढवलं. निश्चितच उमेदवारी आम्ही पक्षाकडे मागितली, पण भारतीय जनता पार्टीमध्ये हा पक्ष इतर पक्षापेक्षा वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये ग्राउंडवर काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्याला त्या ठिकाणी न्याय दिला जातो. पक्ष त्या ठिकाणी वेगवेगळे सर्वे करतो आणि सर्वेमध्ये त्यांना जेव्हा लक्षात येतं की खरंच यांनी जी उमेदवारी मागितली हा त्याला लायबल, त्या माणसाला न बोलता त्या ठिकाणी पक्षाची उमेदवारी या पार्टीचं विशेष. भारतीय जनता पार्टीतून 3 जणांनी आम्ही उमेदवारी मागितलेली. आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबाजी साहेब, आमचे विधानसभा प्रमुख डॉक्टर संजयजी गव्हाणे, तालुका अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी मागितलेली. पक्षश्रेष्ठींना आम्ही विनंती केली की महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला द्यावी आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल. खरी परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागामध्ये कन्नड शहर जर सोडला पण ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीची जाळीमुळे अत्यंत घट्ट झालेली आहे. ज्या 2017च्या
स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 41,000 मतं या तालुक्यात मिळाली. हो बरोबर. 3 जिल्हा परिषद सदस्य निवडून आली, 5 पंचायत समितीचे सदस्य निवडून आली आणि वेगवेगळ्या ग्रामपंचायती असतील, सोसायटीच्या निवडणुका झाल्या त्याच्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीची मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आली. आणि ह्या ताकदीवर आम्ही पक्षाला विनंती केलेली की ही जागा तुम्ही भारतीय जनता पार्टीला द्या. आणि मी त्याच्यात दावेदारी माझी सांगितलेली पक्षाला मला जर उमेदवार दिली मी निवडणूक लढवण्यास त्या ठिकाणी तयार. आबा, जर पक्षाच्या वतीने जर तुम्हाला यावेळेस आमदारकीसाठी उमेदवारी दिली गेली तर या बाबतीत तुम्ही उपाययोजना म्हणून तालुक्याच्या हिशोबाने काय करू इच्छिता? पक्षाने जर उमेदवारी दिली आणि जनतेने जर संधी दिली तर तालुक्याच्या बाबतीमध्ये माझं विजन स्पष्ट आहे. मी एक हाडाचा आणि काम करणारे कार्यकर्ता आहे. विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा एक ध्येय माझा नेहमी त्या ठिकाणी असतं. मी जिल्हा परिषद मेंबर म्हणून ज्यावेळी काम केलं त्यावेळेस इतरत्र राजकारणाच्या दुसऱ्या गोष्टी करण्यापेक्षा कसा निधी आपल्याला त्या गटासाठी मिळवता येईल, वेगवेगळे कामं कशी करता येईल, त्या बाबतीमध्ये मी त्या ठिकाणी फोकस केला. मी जिल्हा परिषद मेंबर असताना हातनूर गटामध्ये मला जेव्हा लोकांनी संधी दिली त्यावेळेस मी रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर पहिले हातात घेतलं. 30 चौपन्न 50 चौपन्न त्याच्यानंतर नाबार्ड असेल या सगळ्या जे गव्हर्नमेंटचे हेड आहे रस्त्याच्या विकासासाठी त्याच्यातून भरीव असा निधी गटामध्ये उपलब्ध केला. आणि अनेक वाड्या रस्त्यावर अद्यापर्यंत डांबरीकरण रस्ते झालेले होते तिथपर्यंत रस्ते करण्याचा मी प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याच्यानंतर हेल्थचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आरोग्याच्या बाबतीमध्ये सापाण्याला आमच्याकडे PSC मंजूर होती, PSCची बिल्डिंग नव्हती. ते आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी शासनाकडून निधी आणून ते प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी उभं केलं. हातनूरला पूर्वी एक प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. ते नॅशनल हायवेला लागून असलेलं गाव असल्यामुळे नॅशनल हायवेवर कुठेही अपघात झाले तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लोकांना उपचार घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. ते हायवेवर असल्यामुळं ते गाव हायवेवर असल्यामुळे आणि ती PSC हायवेला टच असल्यामुळे लोक तिथंच त्या ठिकाणी प्राथमिक उपचार घेण्यासाठी जात होते. आणि तिथली सुविधा लक्षात घेता ते मनुष्यबळ त्या ठिकाणी अपुरं पडत होतं त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात. पण माझ्या कार्यकाळामध्ये आम्ही नॅशनल हेल्थ रूरल मिशन जे NRHM तर त्या माध्यमातून आम्ही हातनूरला जिल्हा परिषदेचा एक सर्वसाधारण सभेचा ठराव झाला आणि जिल्ह्यामधून 2च PSCची त्या ठिकाणी निवड करायची. तर मी त्या ठिकाणी माझी मागणी भेटून झाली आणि 52 एकूण PSC आपल्या जिल्ह्यामध्ये 52 प्राथमिक आरोग्य केंद्र त्यापैकी हातनूर आणि पाचोड या 2 PSCची त्या ठिकाणी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत आम्ही निवड केली आणि केंद्र सरकारने तिथं 6.5 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केली आणि नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या माध्यमातून तिथलं आरोग्य केंद्राचं काम आता प्रगतीपथावर खूप छान सुरू झालेली आहे. बेसमेंट लेवलचं त्या ठिकाणी काम झालं तर 24x7 सुविधा त्या आरोग्य केंद्रात त्या ठिकाणी मिळणार आहे. वेगवेगळे मला तर वाटतं 3 ते 4 मेडिकल ऑफिसर त्या ठिकाणी असतील, मोठा मेडिकल स्टाफ त्या ठिकाणी मिळेल आणि लोकांना आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतील. एक प्रामुख्याने काम माझ्या कार्यकाळामध्ये मी त्या ठिकाणी खूप छान केलं. तर तालुक्याची जर संधी मिळाली तर निश्चितच आपल्या कन्नड तालुक्यामध्ये तुम्हाला कल्पना असेल हा तालुका बागायतदार शेतकऱ्यांचा तालुका. नक्कीच हो बरोबर. त्या तालुक्याचा काही भाग डोंगरी भागामध्ये येतो, काही सपाटी जमिनी आणि काही भाग खानदेशपट्टीमध्ये आपल्या तालुक्याचा त्या ठिकाणी येतो. नैसर्गिकदृष्ट्या हा रेन झोन मधला तालुका आहे, म्हणजे रेन ट्रॅक म्हणतो आपण. तर काही प्रमाणात एकदम दुष्काळी पण पाऊस निश्चितच त्या ठिकाणी पडतो. तळाभरणाचा काही भाग असल्यामुळे या ठिकाणी पाऊस पडतो आणि त्याचा फायदा या ठिकाणी सिंचनासाठी ते पाणी आणून शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठं भरीव काम झालं असं म्हणता येणार नाही. पण आपण एकंदरीत संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर पूर्वीचे जे नेते होऊन गेले स्वर्गीय कैलासवासी नागतकर आप्पा असतील हो बरोबर आणि त्यांच्यानंतर सगळ्यात मोठं काम केलं तर कैलासवासी रायबंद जाधव साहेबांनी. त्यांच्या काळामध्ये पाण्याचं खांब खूप मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यात झालं. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाण्याची सुविधा मिळाली पाहिजे म्हणून या लोकांनी खूप मेहनत घेतली
कारण एखादं धरण बांधायचं, मध्यम प्रकल्प जर आपल्याला एका गावात उभा करायचा, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा जमीन जात आहे, ते एखादा गाव असेल त्या गावाचं प्रोग्रेशन होतं, अनेक अडचणी खूप राहतात. अडचणी. आणि या सगळ्या अडचणीतून ह्या पूर्वीच्या लोकांनी त्या ठिकाणी धरणं उभी केली. या तालुक्यामध्ये असं एकही गाव नाही, माझा जो अभ्यास आहे, एकही गाव नाही की त्या गावाला पाझर तलाव नाही. बरोबर. फक्त संभाजीनगर जिल्ह्यातला हा एकमेव तालुका आहे, असं एकही गाव नाही की त्या गावाला पाझर तलाव नाही. 4 मध्यम प्रकल्प आहे आपल्याकडे, 20 ते 22 लघु तलाव आहे हो. आपल्या तालुक्यात. हो. आणि प्रत्येक गावाला त्या ठिकाणी पाझर तलाव झालेला आहे. मोठी सिमेंट बंधारे त्या ठिकाणी झाली. नंतरच्या काळात काम झालं, परंतु विशेषतः नागतकर अप्पा, नारायणरावजी नागतकर साहेब जे होते माझे आमदार, त्यांच्या कार्यकाळात आणि रायबंद जाधव साहेबांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं त्या ठिकाणी झाली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होतोय. आज जर आपण बघितलं, आपल्या तालुक्यामध्ये शेतकरी अद्रकीचं पीक घेणार असेल, हो बरोबर. अद्रकीचा हब म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या तालुक्यात नक्कीच. तर लोक अद्रक पिकवतात, परंतु त्या अद्रकीला त्या ठिकाणी मार्केटमध्ये भाव, जो हमी भाव मिळाला पाहिजे तो मिळत हमी नाही. भाव मिळत नाही. तसे त्याच्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत ते आपल्याकडे नाही, किंवा कोल्ड स्टोरेज असेल, या सगळ्या गोष्टीची कमतरता आपल्याकडे असल्यामुळे शेतकरी तिथं त्या ठिकाणी आत्महत्या होतात. बरोबर. तर ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्या तालुक्यात झाल्या पाहिजे. हा एक विजन माझं त्या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांना फायदा कसा होईल नक्कीच. हे विजन त्या ठिकाणी माझं आहे. आपल्याकडं तसं जर बघितलं, कन्नड तालुका डोंगरावर असल्यामुळे आणि खानदेशपट्टी, हो. रेल्वे लाईनचा त्या ठिकाणी बऱ्याच प्रयत्न चालू पण होईल का नाही शंका आहे. कारण डोंगर एकदम उंच असल्यामुळे सांगता येत. परंतु इथं सोर्सेस कम्युनिकेशनचे एक नॅशनल हायवे जर सोडला, दुसरे सोर्स नाही कम्युनिकेशन. बरोबर. आणि त्याच्यामुळं एमआयडीसी एरिया असेल किंवा हे असेल, याला वाव पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही. बरोबर. शेती हाच एक इथल्या लोकांचा उपजीविकेचा, आपल्या कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांचा उपजीविकेचा साधन असतो. त्या शेतीवरच आधारित प्रक्रिया उद्योग असेल, वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना समृद्धी त्या ठिकाणी दिली पाहिजे, असं माझं त्या ठिकाणी स्पष्ट विजय. बेरोजगारीचा विषय हा दिवसेंदिवस टोकाला जातोय. बरेचशा तरुण कामाला म्हणजे काम मिळत नाहीये, म्हणून ते आज गुन्हेगारीच्या वळणाकडे जात आहेत. जर तुम्हाला आमदारकीची जर संधी मिळाली, तालुक्याचं जर लोकप्रतिनिधित्व करण्याची जर तुम्हाला संधी मिळाली, तर तरुणांसाठी तुमची काय करण्याची इच्छा आहे? तर मुळात बेरोजगारीची समस्या आहे, ती आहे 100% ही वस्तुस्थिती. परंतु मुळात आपल्या कन्नड तालुक्यामध्ये उच्च शिक्षणाची एकही सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना नाही. उच्च शिक्षणासाठी ज्या तरुणांना शहरात जावं लागतं, पुण्या मुंबईची वाट धरावी लागते, अशा विद्यार्थ्यांसाठी एकही या ठिकाणी उच्च शिक्षण संस्था नाही किंवा शासकीय कुठलेही कॉलेज नाही. आज कन्नड हा सदन तालुका आहे. शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचं म्हणजे कसदार, आधुनिक कास धरणारे शेतकरी म्हणून या तालुक्याकडे बघितला जातो. तर ह्या शेतकऱ्यांसाठी एक शासकीय कृषी महाविद्यालय या ठिकाणी पाहिजे होतं, ते अद्याप झालेलं नाही. ॲग्री पॉलिक्लिनिक पाहिजे होतं, ते डिप्लोमाचं कॉलेज गव्हर्नमेंटचं तेही नाही. त्याच्यानंतर एक डिप्लोमा, एक इंजिनिअरिंग डिप्लोमाचं कॉलेज जर सोडलं, ते इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या कन्नडमध्ये नाही. आपल्या एखादं BHMS कॉलेज नाही, MBBS कॉलेज नाही. म्हणजे उच्च शिक्षणासाठी मुलं असतील, मुली असतील. कारण हा तालुका, बरेच लोक ह्या तालुक्यामध्ये शेड्यूल ट्राईब म्हणजे ST कॅटेगरीमध्ये बरेच गावं आपल्या तालुक्यामध्ये आहे. वाड्या वस्त्या राहणारे गोरगरिबांचे मुले, त्यांना त्या ठिकाणी शहरात जाणे त्यांच्याकडे ऐकत नसल्यामुळे त्या उच्च शिक्षणापासून ते वंचित आहेत. खरं तर हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे. आणि नाही एखाद्या संस्था चालक त्या ठिकाणी पुढे लागून शासनाने हे सगळे अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केले पाहिजे. कन्नड तालुक्यामध्ये हा मराठवाड्याचा शेवटचा तालुका असल्यामुळे या तालुक्यामध्ये उच्च शिक्षणाच्या सगळ्या सुविधा गरिबांच्या मुलांना मिळाल्या पाहिजे, एक माझं त्या ठिकाणी. तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला बेरोजगारीचा, हे निश्चितच ही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या तालुक्यामध्ये तरुणांना या ठिकाणी काम करण्यासाठी एक कन्नड साखर कारखाना जर सोडलं, तर दुसरा कुठलाही प्रक्रिया उद्योग आपल्या तालुक्यातली छोटे मोठे आहे उद्योग, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एकही उद्योग आपल्या तालुक्यात नाही. मागच्या काळामध्ये
हर्षवर्धन जाधव साहेब आमदार असताना त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला एमआयडीसी मंजूर करण्याचा, किंबहुना त्या ठिकाणी ती एमआयडीसी त्यांनी त्या ठिकाणी मंजूरही केली होती. परंतु तिचं त्या जमिनीचं संपादन असेल किंवा या सगळ्या गोष्टीचा विलंबामुळे आणि ते गेल्यानंतर त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी त्यांचं आमदारकीचा कार्यकाळ संपला, त्यांना नंतर संधी न मिळाल्यामुळे त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी झाला नाही आणि तो तसाच भिजत प्रश्न राहिला. मला माझ्या माहितीप्रमाणे रेल इथं कन्नडचं गाव रेल म्हणून त्या गावाच्या शासकीय जमिनीवर त्या ठिकाणी ती एमआयडीसी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तशा प्रकारच्या हालचाली त्या ठिकाणी सुरू झाल्या होत्या, परंतु पुढं त्याचं काही झालं नाही आणि अजूनही ते एमआयडीसीचं बोगडं त्या ठिकाणी भिजत पडलेले आहे. कारण जे नेतृत्व करणारे लोक आहेत, ज्यांना या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून लोक निवडून देतात, त्यांनी या ठिकाणी या गोष्टीकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे. तुम्ही बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधा अभ्यास केला तर गोदावरी नदीच्या पलीकडे पश्चिम महाराष्ट्र सुरू, त्याच्या अलीकडे मराठवाडा सुरू, तसं संभाजीनगर जिल्हा. तुम्ही गोदावरी नदीच्या पुढे जर गेलो तर पहिलं गाव लागतं प्रवरा नगर जिल्ह्यात, त्याच्या पुढे नेवासा, तुम्ही नेवासाला एमआयडीसी झाली. त्याच्या पुढे गेलं तुम्ही वडाळा म्हणून एक गाव, त्या वडाळ्याच्या पुढे गेलं तर एक पांढरीचं पूल म्हणून गाव आहे, तिथे एक मोठी एमआयडीसी. त्याच्यानंतर नगरला एक एमआयडीसी, नगरच्या पुढे गेलं सुपा म्हणून गाव आहे, त्या गावाला सुद्धा एक एमआयडीसी. रांजणगाव गेले तुम्ही, रांजणगाव पुण्यापर्यंत जा तुम्ही, प्रत्येक गावाला त्या ठिकाणी एमआयडीसी, छोटी मोठ्या प्रमाणात एमआयडीसी त्या ठिकाणी दिसते. त्या लोकांनी, त्या नेतृत्वाने लोकांचं कल्याणकारी करणारी कामं त्या परिसरामध्ये केली आणि प्रत्येक जिल्हा परिषद सरकारच्या गटाचं जरी गाव असतं त्या गावाला त्या ठिकाणी एमआयडीसी आणि स्थानिक लोकांना त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळाली. हे आपल्याकडे होणं गरजेचं आहे. आपल्याकडे त्याची खूप मोठी गुन्हे आहे आणि निश्चित झालंच पाहिजे. आता केंद्र सरकार असेल, राज्य सरकार अनेक योजना आहेत, स्टार्टअप इंडिया असेल, त्याच्यानंतर पंतप्रधान ज्या स्कीम मधली काही छोटे मोठे उद्योगाची त्या ठिकाणी योजना सुरू झाली आहे, त्या योजनेचा फायदा सर्वसामान्य तरुणांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे, उद्योग त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे. एक विजन माझं त्या ठिकाणी निश्चितच आहे. आबा, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतात, त्याचबरोबर सरकारचे लोकप्रतिनिधित्व म्हणून सरकारनं ज्या काही योजना काढलेल्या आहेत त्या खरंच लोकांपर्यंत पोहोचता येतात, त्याचा फायदा लोकांना खरंच होतोय? खरं तर राज्य सरकारने मागच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळाने मागच्या कार्यकाळामध्ये लोक कल्याणकारी योजना त्या ठिकाणी राज्यामध्ये सुरू केल्या. त्याच्यात एक प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली. खरं तर या योजनेचा निश्चितच फायदा ग्रामीण भागातील अर्थकारण सबलीकरण करण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी होईल. तर हे संपूर्ण पैसे महिलांकडे जात असल्यामुळे या पैशाचा विनियोग अत्यंत चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक महिला तिच्या जशी जशी गरज पडेल त्या हिशोबाने त्याचा विनियोग त्या ठिकाणी होणार असल्यामुळे हे सगळे पैसे ग्रामीण भागातली जी अर्थव्यवस्था आहे, खेड्यागावामध्ये छोटे दुकानदार असतात, कोणाचं किराणा दुकान असतं, कोणाचं कटलरीचं दुकान असतं, कोणी भाजीपालावाला असतं, त्या सगळ्या दुकानदारांना मी ज्या दृष्टिकोनातून या योजनेकडे बघतोय, हे संपूर्ण पैसे ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था बळकटीकरण याच्यामुळे निश्चितच होईल, याच्यात ते मात्र शंका नाही. मला काही दिवसात हे दिसायला मिळेल. खूप कल्याणकारी योजना राज्य सरकारने या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याबरोबर राज्य सरकारने मुलींचं उच्च शिक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वर्गातील सर्व जाती धर्माच्या मुलींसाठी त्या ठिकाणी उच्च शिक्षण मोफत केलेले आहे. हा एक कल्याणकारी निर्णय मागच्या 70 वर्षाच्या काळामध्ये आपण पुरोगामी महाराष्ट्र या ठिकाणी उपमा देतो, यापूर्वी व्हायला पाहिजे. आबा, आगामी निवडणुकीसाठी जी सीट निघणार आहे ते कोणाला निघणार असं तुम्हाला वाटतं? ह्या विधानसभेला महायुतीमध्ये 3 पक्ष,
आणि काही घटक पक्ष आहे. बरं. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही जागा आम्हाला मिळावी बरं. सध्या त्या पक्ष श्रेष्ठींकडे मागणी केली. नक्कीच. मला वाटतं आपण टीव्हीवर बातम्या त्या ठिकाणी चालू आहे, वर्तमानपत्रातही वाचता येईल. 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी निर्णय होण्याची दाट शक्यता. हो, बरोबर. आणि त्याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ही जागा दावा केलेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचा जरी आम्ही दावा केला, महायुती म्हणून पक्षश्रेष्ठींनी ही जागा या महायुतीच्या कुठल्याही पक्षाला सोडली तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रामाणिकपणाने त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम या ठिकाणी करेल आणि महायुतीचाच आमदार होईल. ही पुन्हा एकदा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, नक्कीच. कन्नडचा आमदार हा महायुतीचाच होईल असा मी ठाम विश्वास तुम्हाला या ठिकाणी. आता तुम्ही वेळात वेळ काढून इथं आले, त्याचबरोबर कन्नडच्या जनतेला जे प्रश्न पडलेले होते त्याचे उत्तर आज सविस्तर सर्वांना मिळालेले. तर चॅनलच्या वतीने आम्ही सर्व तुमचे आभार मानतो. त्याचबरोबर यानंतरही जनतेला पडणारे जे प्रश्न आहेत, त्याचबरोबर तरुणांना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, या बाबतीत तुम्ही नेहमी अग्रेसर राहाल अशी आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतो. तुम्ही इथपर्यंत आलात त्यासाठी मनापासून आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.